हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत आणि आपण सर्वजण पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहोत। परंतु आता पोलीस भरती कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे त्या संदर्भात एक माहिती समोर आलेली आहे। तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात आणि एकूण किती पदांची भरती होणार आहे, कोणत्या तारखेला सुरू होणार आहे, ती सर्व माहिती आपण पाहूयात। याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बोलताना सांगितलं होतं की साधारणपणे 10,000 पदांची भरती होणार आहे, परंतु कधी सुरू होणार या संदर्भात त्यांनी तेव्हा माहिती दिलेली नव्हती। परंतु आता ती माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर नेमकी पोलीस भरती कधी सुरू होणार तेच आपण आता पाहूयात। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। याच्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या 3 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत, प्लस जीकेचं आणि या 3 विषयांचा असे एकूण 4 ई बुक तुम्हाला मोफत दिलेले आहेत। आणि फी फक्त किती आहे तर 300 रुपये इतकी कमी फी आहे। तर या ठिकाणी पहा, राज्यात 15 सप्टेंबरपासून होणार 10,000 पोलिसांची भरती। तर पोलीस भरती कधी सुरू होणार आहे तर 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। किती पदांची होणार आहे तर 10,000 भरती होणार आहे। पोलीस भरती लांबली कशामुळं तर उन्हाळा पावसाळ्यामुळे भरती लांबली। एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र। आता याच्या खाली पहा, व्यवस्थित माहिती आपण पाहूयात। तर गृह विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे। पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेश उत्सवानंतर म्हणजे साधारणतः 25 सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील सूत्रांनी सांगितले। 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण 10,000 पदांची भरती यावेळी होईल, असेही त्यांनी सांगितले। त्याच्या पुढे पहा, अजून काय म्हटलेलं आहे। राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव साजरा केला जातो। यंदा 27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून 6 सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघतील। त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे। आगामी 10,000 पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे 12 ते 13 लाख अर्ज अपेक्षित आहेत। सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे। सुरुवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल। दरम्यान एप्रिल 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवेळी 17,471 जागांसाठी 17 लाखांवर अर्ज आले होते। आताही अर्जांची संख्या त्या प्रमाणातच राहील। त्या दृष्टीने पोलीस भरतीचे नियोजन केले जात आहे। पोलीस भरतीची मैदानी एकाच वेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल। मैदानीतून एकाच 10 प्रमाणात म्हणजे एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत। त्याच्या पुढे पहा, राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलीस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे। त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत। या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजरचुकीने हजर राहिला असेल आणि तो त्या ठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला तरी त्याला 2 ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात येईल, असा भरतीचा महत्त्वाचा निकष असणार आहे। तर हे खूप महत्त्वाचं आहे। तर भरतीसाठी एकूण कालावधी 4 महिने आहे। अंदाजित अर्ज अपेक्षित आहेत 18 लाख। मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे 15 सप्टेंबर आणि एकूण पदभरती आहे 10,000। आणि जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थांबूयात। थँक्यू व्हेरी मच।